नृसिंहवाडीला गेल्यावर तिथे काय काय उपासना किंवा साधना करावी? आमच्या एका मित्रवर्यांनी हा प्रश्न फार उत्सुकतेने विचारला. मी म्हणालो, हे पहा, आपण नोकरी धंद्यानिमित्त दुसरीकडे राहत असताना आपल्या घरी अर्थात जिथे आईवडील राहतात तिथे गेल्यावर काय करतो? तसेच ह्या नृसिंहवाडीचे समजा. दत्त महाराज हे आपल्या तीर्थरूप स्थानी आहेत, तेव्हा आपल्या घरी गेल्यावर जसे राहतो तसे इथे राहा. आपल्या घरी आल्यावर जे आई वडिलांचे उबदार मायेचे आवरण असते ते इथे अनुभवा. अहो, अगदी सहज असे वर्तन तिथे गेल्यावर होते. नदीत मनसोक्त स्नान करावे, महाराजांच्या समोर राहून प्रार्थना करावी, प्रदक्षिणा घालाव्या, वर यावे, उत्सव मूर्तीला अर्थात स्वारीला डोळे भरून पाहावे, मनोमन नमस्कार करावा, नारायण स्वामी महाराज आणि संकादिकांना नमस्कार करावा, दत्त महाराजांच्या मागील ओरीत बसून एखाद्या ग्रंथाचे वाचन करावे किंवा थोरल्या महाराजांच्या समोर बसून काही वाचन मनन करावे, दत्त महाराजांची महापूजा पाहावी, केळ्याचा प्रसाद घ्यावा, प्रसादालयात जाऊन भारतीय बैठक मारीत महाप्रसाद घ्यावा, ह्या प्रसादाची अलौकिक रुची आठवत गावात फेरी मारावी, मारुतीरायांना नमस्कार करावा, विठ्ठल रखुमाईला नमस्कार करावा, काकड आरती ते शेजारती ह्या पूजा क्रमातील पूजा आणि सेवा प्रकार न चुकवता खूप काही करू शकतो. अमरेश्वराला आणि शिरोळ भोजन पात्राला नमस्कारून यावे. ह्या क्षेत्राचा गुरुचरित्रात आणि शिधात्रयीमध्ये आलेला महिमा, शिक्षात्रयीमध्ये आलेला महिमा अनुक्रमे आठवावा. पुन्हा नृसिंहवाडीला येत नदीकाठी बसावे, तिथे असणाऱ्या नौकेतून विहार करावा, पुजारी वर्गातील अनेक दिग्गजांशी संवाद साधत ह्या क्षेत्राचे इतिहास आणि महात्म्य श्रवण रूपाने अनुभवावे, पवमान ऐकावे, सायंकाळी धूप अनुभवावा आणि आरत्या ऐकाव्या. नंतर पालखीत शालजुडी लपेटून बसलेल्या दत्त महाराजांची अत्यंत तेजस्वी आणि भावपूर्ण मुद्रा पाहावी. चातुर्मासात पालखी नसेल तेव्हा धावे ऐकावेत. मनातील गुह्य सांगत शेजारती होताच महाराजांचा निरोप घेत आपल्या मुक्कामस्थळी यावे आणि काकड आरतीच्या वेळी किंवा दिगंबराच्या फेरीला उठण्याकरता निद्राधीन व्हावे. इथे कोणीही तुम्हाला अमुक करा किंवा अमुक ठेवा असे काही सांगत नाही. आपापल्या श्रद्धेला अनुसरून सेवा प्रकार करावा. महापूजा, लघुरुद्र, ब्राह्मण भोजन आदी सेवा नित्य होत असतात. तेव्हा नृसिंहवाडीला केवळ प्रदक्षिणा आणि नमस्कार हेच उपचार आहेत हे समजू नका. आवर्जून जा आणि दत्त महाराजांची अनुभूती घेऊन पुन्हा जाण्यासाठी परत या. श्री गुरुदेव दत्त. आभार. अभय आचार्य.